गणूदाजी म्हणजे आपले मॅनेजर आहे ना, त्यांना टांबाटेचं फाउंडेशन आपण उधड दिले. त्याच्यामुळं सकाळी सकाळी ना ते म्हणे आपल्याला पहिलं टांबाटेचे खुटे ना लागतीलच. तर जे हरी माऊली, रामराम मंडळी. कृषी प्रधान देशामध्ये रासायनिक आणि विद्राव्य खतांचा एवढी भाव वाढ झाली की गोणीच महाग होत नाही, तर आहे ना शेतकऱ्यांची स्वप्न सुद्धा महाग होतात. या शेडजवळ अण्णांनी ना आपल्या माणसाकडून जागा साफ वगैरे करून घेतली, एकदम विटेवर टिपडं ठेवायचं आणि इथे ना बॅग ठेवायच्या जागेवर अण्णा म्हणे स्लोप चांगला करूनच घ्या, कारण घरातला बाप माणूस बसेल असला का काम कसं आहे ना एकदम परफेक्ट होतं. चांगल्या चुंगल्या टिपड्याला येईन ना पाडलं ना ओल डायरेक्ट. म्हणले याला काय करायचंय ते म्हणे थांबावं पाटील तुम्ही पाहत राहा. मग अशा पद्धतीनं गरम करेल पाईप आहे ना टिपड्यावर ठेवला आणि मस्तपैकी गोल होल पाडून घ्या. शेतकरी मित्रांनो, तुम्हालाही विद्राव्य खतांचा खर्च कमी करायचा असेल, जीवामृत बॅग फिट करून घ्या. याच्यामध्ये आपले ना गाईचं शेण, गोमूत्र आणि आपले उरलेल्या भाज्या वगैरे सर्व आपण 40 दिवसानंतर आपल्या कोणत्याही पिकासाठी उच्च दर्जाची स्लरी तयार होते. शेती आणि माती वाचवायची असेल तर आपल्याला कमी खर्च राजमुद्रा ॲग्रोची जीवामृत बॅग आपण फिट केली आहे. तुम्हाला सुद्धा पाहिजे असेल ना, तुम्ही या दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. दुकानवर दिवसभर ना प्लॅन्टॉनिक्स आणि डिफेन्सर घेण्यासाठी आपली फॉलोअर मंडळी थेट खडक ओझरवरून सुद्धा आली होती बरं का. सर्व फॉलोअर मंडळींना औषधं वगैरे दिले आणि आपले मित्र आणि दत्तकृपा ॲग्रोसेलचे मोगल साहेब सुद्धा भेटायला आले. काही फॉलोअर मंडळींची गावं वगैरे काही लक्षात नाही, पण त्यांना व्हायरसचा स्प्रे तुम्ही घ्यास पण आहे ना आपली खालून मुळी सुद्धा ऍक्टिव्ह असली पाहिजे. ओने गावावरून आले आपले छोटे फॉलोअर, ते म्हणजे मोबाईल मध्ये आपला प्लॉट पाहून घ्या. मग त्यांना ना डिफेन्सर चिलेटेड जिंक दिलंच होतं. त्याचबरोबर म्हणलंय ना सफेद माशीसाठी सुद्धा आहे ना तुम्ही काय स्प्रे घ्या. 3 एकरसाठी FMCचे व्हेरी मार्क नावाचं प्रोडक्ट दिलं. त्यांना म्हटलं तुम्ही फक्त चांगलं कव्हरेज घेऊन स्प्रे करून घ्या. पिंपळगावला टांबाटीसाठी खुटे घ्यायला आलो होतो. मग 3 फुटाचे खुटे ना आपण फक्त 18 रुपयाने घेतले. सार्थ ट्रेडिंगचे मालक म्हणे खुटा जर चिरला ना शब्द आहे आपला तुम्हाला बदलून देऊ.